उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस. वा, किती उच्च विचार आहेत तुमचे. योग्य वेळी आले मी. आज यांचे बायकोबद्दलचे उच्च विचार ऐकायला मिळालेत मला. हे बघा, मी तुमच्या तालावर नाचणारी, तुम्हाला हवं तसं वागणारी, तुम्ही सांगाल ते करणारी. मग बायको कशाला आणायची घरात? त्यापेक्षा एखादा रोबो आणा आणि मग हातात रिमोट घेऊन हवं तसं नाचवा त्याला. राधिका, रेवती जाऊ दे ना आता. जाऊ दे काय? आणि राधिका, बायकांचं हे नेहमी जाऊ देच त्यांच्या अंगाशी येत. ज्या त्या विषयाचा तिथल्या तिथे तुकडा पडायला हवा. जाऊ दे ना तो विषय. एक मिनिट, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ह्यांच्याकडून. मला सांगा, काय वाईट वागली हो राधिका? कुठलाही विचार न करता तिने एक निर्णय घेतला आणि त्यामुळे एका वयस्कर माणसाचा जीव वाचला. खरं तर ह्यासाठी तुम्ही तिचं कौतुक करायला हवं, तर तुम्ही तिची उणीधुणी काढताय. ती कशी चुकली हे सांगून अख्ख्या स्त्री जातीचा उद्धार करताय तुम्ही. एक मिनिट. हे माझं घर आहे, मी इथे मला हवा तसा वागेन. आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे. तुम्हाला यामध्ये बोलण्याचा काहीही हक्क नाहीये. मग ते पर्सनलच ठेवा. जनरलाइज स्टेटमेंट्स करायची काही गरज नाही. बायकांनी कसं वागायचं, त्यांच्याशी कोणी कसं वागायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही बोलू नका. राधिका, सॉरी. आज राहुलला नाही म्हणून बोलते. नेहा कुठे? ती अथर्वच्या रूम मध्ये खेळतीये. तिला घेऊन जाते मी. तुला मी हजारदा सांगितलंय या बाईशी संबंध ठेवत जाऊ नकोस म्हणून. एक तर स्वतःच्या नवऱ्याशी भांडून वेगळी झालीच आहे ती, आता दुसऱ्यांच्या संसारात नाक खुपसतेय. नाही हो, तुम्हाला वाटते तशी नाहीये ती. खूप चांगली आहे. नाही, बरोबर आहे, चांगलीच असणार ना. तुझ्या बाजूने बोलून गेली ना ती. शिकावून बोलून राहिले तुम्ही. ती आपल्या अथर्वला खूप आपलेपणानं सांभाळते. तो तिच्याच घरी अभ्यासाला जातो. खूप चांगली आहे ती. नानाजींच्या ऑपरेशनसाठी तिने पण मदत केली ना. मग मी काय करू? तुझ्यासारखी ती आपलं सोडून दुसऱ्यांच्या मागे पळायचं, त्यांचं चांगलं करायचं. कायचे काही बोलून राहिले तुम्ही तर. शेजार धर्म नावाची काही चीज असते का? नाही. फक्त आपणच करतो असं नाहीये, ते पण तसं करतात. आता अथर्वला बरं नव्हतं तेव्हा नानीजी नानाजी 4-4 वेळा येऊन विचारपूस करून गेले. नानीजींनी तर 2दा आळशीचा काढा करून अथर्वला दिला. तेव्हा त्यांनी हे पाहिलं का आपलं कोण आणि परक कोण? मी तर तुम्हाला सांगते, तुम्ही पण एकदा नानाजींना जाऊन भेटून या. त्यांना बरं वाटेल. तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेवा. तू करतेस ना तेवढं पुरे. उगीच फोर्स करू नकोस मला. हो, सांगितलं ना तुला महत्वाची मीटिंग आहे म्हणून. राधिका, कधी कधी कामामुळे कर्तव्याला तिलांजली द्यायला लागते. त्याचंही बरोबर आहे. महत्वाची मीटिंग आहे ना त्याची. हो ना. आणि वेळात वेळ काढून आपल्याला हॉस्पिटल पर्यंत सोडायला येतंय. हे काय कमी झालं? हो, आणि प्रत्येक जण काही ना काही कारणाने मदत करतोच आहे ना. खरंय, पण मला ना कौतुक वाटतं ते सुबोध गुप्त्यांचं. वरपांगी आपल्याला कसं ते दुसऱ्यासारखे वागतायत असं वाटत होतं ना. अहो, पण गेल्या 2 दिवसात त्यांचं वागणं एकदम बदलूनच गेलंय. किती मदत करतायत ते. हो ना. खरंय का? संकटाच्या वेळेसच माणूस कसं आहे ते कळत. ते म्हणतात ना, दिसतं तसं नसते. हो. निघूया. हो. तू हो ना पुढे. आलोस. हो पुढे.
हा डार्लिंग, ऐक ना, मी एक थोडासा उशिरा येतोय. नाही येतोय मी, पण जरा उशीर होईल. ओके, येतोच मी पिकअप करायला. हा, आलोच. झोप लागली त्यांना. मी जरा नानांना बघून येते. हा, मी बसते इथे. आय एम सॉरी, माझा आत्ताच डोळा लागला. इट्स ओके. तब्येत कशी आहे नानांची? हा, बरी आहे. म्हणजे काल रात्री डॉक्टरांचा राऊंड झाला होता. मी विचारलं त्यांना, ही इज फाईन नाव. बरं. रात्री तुम्ही एकटेच थांबला असाल ना इथे? हो, म्हणजे बाकी कोणी नव्हतंच ना. मी थांबले असते खरं तर, पण माझ्या कार्यक्रमाचं शूटिंग आहे उद्या, त्यामुळे नाही थांबता आलं मला. ओ, कसला कार्यक्रम? म्हणजे मला तुम्ही काय करता हे माहित नाही. टीव्हीवर टॉक शो आहे माझा, स्वयंसिद्धा. हो, नाही म्हणजे मी फार टीव्ही पाहत नाही. नाही, इट्स ओके. बरं, राधिका आणि महाजनी काका काकू येतीलच इतक्यात, तोपर्यंत मी आहे इथे. तुम्हाला जर फ्रेश होऊन यायचं असेल तर, आणि नंतर ते आले की यू कॅन गो होम. ओके, चालेल, मग मी येतोच. हॅलो शिवानी, मी बोलते. बरं, उद्याच्या कार्यक्रमाचा विषय आपण बदलतो. उद्याचा विषय असेल विवाह बाह्य संबंध. हो, मुद्दामच बदलते मी विषय. बाय. कॉफी. थँक्यू, पण तुम्ही कशाला त्रास घेतला? त्रास कसला? तसं नाही, म्हणजे ऍक्च्युली मीच आणायला हवी होती कॉफी तुमच्यासाठी. तुम्ही रात्रभर इथे बसला होतात, झोपही लागली नसेल ना? नो नो, इट्स ओके. सवय मला, रोजच जागतो मी. घरी असलो की स्वतःसाठी, आणि काल इथे होतो तर सॉरी. काय झालं? नाही, मी उगाच तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफ विषयी सांगत बसतो. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. नाही, तरीही नकोच. बरे आहेत हे आता. चहा पण घेतला त्यांनी, पण आता डॉक्टर व्हिजिटला आलेत ना, म्हणून मला म्हणजे जरा बाहेर बसता. बरं झालं. कशी आहे नानांची तब्येत? ठीक आहे आता. भेटायला जाऊ? नाही, नानी आत्ताच जाऊन आले, डॉक्टर आलेत व्हिजिटला, त्यामुळे नंतर जाता येईल. खरंच तुमचे आभार कसे मानावेत मला कळतच नाहीये. रात्रभर तुम्ही यांच्यासाठी इथे थांबलात, झोपही लागली नसेल नीट, हो ना? अहो नानी, आभार काय मानायचं त्यात? आपल्यापैकी कुणीही असतं तर त्यांनी हेच केलं असतं. पेशंटचं डिस्चार्ज कार्ड तयार करायचं, त्यामुळे बाकीचं बिल पूर्ण करा. ओके, मी आलो भरून लगेच. थांबा मिस्टर गुप्ते. नाही म्हणजे हे पैसे आपण भरूच शकतो, पण मला वाटतं आपण पंकज येईपर्यंत वाट बघायला हवी. जर तुला उद्या तिकडे एकट्याला जायचं असेल तर मला शॉपिंग करायला पैसे देणार आहेस तू, ऑरेल्स मला कोणाला तरी दुसऱ्याला मागावे लागतील रे. अरे यार, आता परत पैसे कुठून आणू? काहीतरी जुगाड करावाच लागेल. आई बाबांना पैसे ट्रान्सफर केल्यावर खात्यामध्ये 1 रुपया पण राहिलेला नाही माझ्या, आणि त्यात उद्या 25,000ची गरज आहे. बाप्पा, काऊ ना?